म्हणायचं व्याख्या खूप सोपी आहे मित्रांनो. ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखवाटे जी ध्वनी बाहेर पडती त्यांना काय म्हणायचं? त्यांना म्हणायचं स्वर. त्यांना काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. जसं की आता तुम्ही म्हणून बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजन. आपल्या ओठांचा एकमेकांशी स्पर्श होत नाही किंवा जिभेचा आपल्या मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता जी ध्वनी बाहेर पडते त्या ध्वनीतून जे अक्षर बाहेर पडतात त्यांना काय म्हणायचं? स्वर. जसं की आ ई उ ऊ. समजलं? आता बघू स्वरादी कशाला म्हणायचं मित्रांनो. तर अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो म्हणून यांना काय म्हणायचं? स्वरादी असे म्हणतात. जसं की आपण बघा इथे पण स्वर आलाय. समजलं? म्हणजे कोणताही व्यंजन किंवा स्वर यांचा वापर करण्याच्या आधी येतो म्हणून यांना काय म्हणायचं? स्वरादी म्हणायचं. समजलं? जसं की मी तुम्हाला एक नाव काढून दाखवतो, आंबा. आता बघा मित्रांनो, आंबा या शब्दामध्ये पहिले स्वर आला आहे आणि मग स्वरादी आली आहे, त्याच्यामुळे यांना काय म्हणायचं? स्वरादी म्हणायचं. वर्णांच्या प्रकारामध्ये आता व्यंजन. व्यंजन कशाला म्हणायचं मित्रांनो? ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणायचं? व्यंजन म्हणायचं. नीट समजून घ्या मित्रांनो, ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणायचं? व्यंजन म्हणायचं. जसं की क प्लस अ काय होतं? क. या बघा आता मित्रांनो, आता या बघा कोणताही तुम्ही अक्षर घ्यायचं त्याच्यामध्ये काय असतं? स्वर असतं. तर त्याच्यामुळे त्याला काय म्हणायचं? व्यंजन म्हणायचं. कोणताही व्यंजन हा एकटा नसतो, स्वतंत्र नसतो, त्याच्यामध्ये एक स्वर मिक्स असतो, त्याच्यामुळे त्यांना व्यंजन असे म्हणतात. ही सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला ध्यानात ठेवायसाठी. व्यंजन कशाला म्हणतात, स्वर कशाला म्हणतात आणि स्वरादी कशाला म्हणतात.